आज भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आडीव या ठिकाणी आजच्या या समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय दिनकरदाजी, या प्रशालेचे प्राचार्य शेंडगे सर, उपस्थित आमचे सहकारी श्री विलास क्षीरसागर सर, त्याचबरोबर गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिक आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज या प्रशालेमध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि साठे यांची जयंती हे दोन कार्यक्रम प्राधान्याने विद्यार्थ्यांच्या पुढे आदर्श निर्माण करणारे आहेत। कारण या दोन्ही नेत्यांनी समाजामध्ये एक वेगळा चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करून दिला आणि तो आदर्श आज आपल्या सर्वांच्या पुढे आहे। त्या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांचं आचरणसुद्धा माननीय लोकमान्य टिळकांच्यासारखा, तसेच आदरणीय समाजसुधारक जे अशिक्षित असणारे हे अण्णाभाऊ साठे, त्यांनीसुद्धा एक थोर साहित्यिक म्हणून काम केलं। लोकमान्य टिळकांनी तर समाज सुधारण्याचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून त्यांचा आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवून आज या ठिकाणी या सर्वांना अभिवादन देण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी एवढाच बोध घ्यावा की आपण या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सामाजिक कार्यामध्ये त्यांनी जसं सहभाग नोंदवला तसाच आपलासुद्धा समाजकार्यामध्ये सहभाग असावा। आपल्या विद्यार्थ्यामध्ये सुद्धा संघभावना असावी, एकमेकाला सहकार्य करण्याची वृत्ती असावी, अशा प्रकारची भावना या कार्यक्रमातून आपण सर्वांनी घ्यावी, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर या प्रशालेच्या संदर्भामध्ये माननीय प्राचार्य शेंडगे सरांनी प्रास्ताविकामध्ये जे शाळेच्या इतिहासाबद्दल, शाळेच्या एकंदरीत कामकाजाबद्दल विषद केलेलं जे निवेदन आहे ते सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचं निवेदन आहे आणि खरोखरच ही शाळा वाखाणण्यासारखे। मी या गावामध्ये राहत असताना मी प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्ताराधिकारी पदापर्यंत काम केलेलं असल्यामुळं या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे हे मी जवळून पाहिलेलं आहे। स्वतः मी शाळांची या तपासणी वेळोवेळी केलेली आहे। तेव्हा या गुणवत्तापूर्ण शाळेलासुद्धा या ठिकाणी मी या गावकऱ्याच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं मनापासून तिथल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचा आदर्श दिवसेंदिवस आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम घेऊन शाळेमध्ये निश्चितपणे राबवावेत।